मुळ्याच्या भाजी बरोबर पहिल्यांदा धने पण पेरलं होतं, त्याच्यात कोथिंबीर वडी बनवतावाय म्हणून भाजीच्या दल्यात आलं होतं। कोथिंबीर वाढली चांगली पण ती लवकर फुलली, ती एवढी फुकट कशी घालवायची म्हणून कोथिंबीर वडी बनवायचो प्लॅन ठरलो। बघता बघता आपली कोथिंबीर काढून झाली, त्याच्याबरोबर एक जोडी पाल्याची पण काढून घेतलं भाजी करूसाठी आणि घराशी येऊन चकाचक मस्तपैकी धुवून घेतलंय आणि कस्तुरीकडे दिलंय। कोथिंबीरीचे 1.5 जून म्हणून फक्त पालाच कुटून घेतल्यान, तशीच लगेच ती बारीक चिरून पण घेतल्यान। चिरून झाली तशीच चुलीवर पाणी तापत ठेवल्यान। पाणी तापेपर्यंत पुढची प्रोसेस चालू झाली। त्या कोथिंबीरीत आली आला लसूण पेस्ट, त्याच्याबरोबर आली हळद, चवीनुसार मीठ, आपलं घरचो मसालो, ओवा, पांढरे तीळ, तांदळाचं पीठ, बेसन आणि थोडासा तेल टाकून चांगला मिक्स करून घेतले। त्याच्यात लागत तसा अजून पाणी ओतून चांगला मळून त्याचे रोल बनवून घेतले। ते रोल वाफवू लागतात म्हणून एका चालणीत ठेवल्यान होते, तिथपर्यंत पाण्यात आदांतर आला होता, तशी ती चालन त्याच्यावर ठेवून झाकून वाफवून घेतले। थोड्या वेळाने ते आपले वाफवून पण झाले, तसे ते थंड करून कापून पण घेतलंय। आता का हे कढईत सोडले की झाले आपले कोथिंबीर वडी तयार। तशी ती कढईत पण सोडून घेतलं। थोड्या वेळाने आपली कोथिंबीर वडी पण तयार झाली, तशीच गरमागरम खाऊक सुरुवात पण केलंय।